सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या यांच्या वतीने सिंधू सरस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या महोत्सवात स्थानिक स्टॉल्स लावण्यात आले आहेत। जिल्ह्यातून याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। प्रामुख्याने बचत गटांच्या स्टॉल्समध्ये भाज्या, कडधान्य, गावठी नारळ, मालवणी खाद्यपदार्थ, मसाले, मातीची भांडी आदी वस्तू विक्रीस ठेवण्यात आले आहेत। जिल्हा व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यामार्फत जिल्हास्तरीय सिंधू सरस व मिनी सरस अशी 2026 इथे कुडा हायस्कूलच्या ग्राउंडवर चालू आहे। आणि सांगायचं झालं तर उमेदच्या महिलांनी जे काय आपण नुसते बचत गटपर्यंत मर्यादित न राहता चांगल्या प्रकारे इथे आपले जे स्टॉल असतात ते म्हणजे वेगवेगळे गट आहेत, त्या वेगवेगळ्या उत्पादक गट किंवा जे आपण म्हणतो आपण जे म्हणतोय जे आपल्या जे हॉटेल वगैरे असं लावलेलं आहे इथे चांगल्या प्रकारे सहकार्य मिळत आहे आणि प्रतिसाद हा चांगला आहे। आम्ही सकाळी चांगल्या प्रकारचा नाश्ता केला होता। आमचा नाश्ता सगळ्या चांगल्या प्रकारे गेलेला आहे। त्यानंतर जे आमचं दुपारचं जे जेवण होतं त्यामध्ये आम्ही स्पेशल बिर्याणी केली होती। बिर्याणी आम्ही बनवून इथे ठेवत होतो। म्हणजे सांगायचं म्हणजे आमच्या जवळ बिर्याणी जवळजवळ 10 ते 15 किलो बिर्याणी केली होती, ती सगळी संपलेली आहे। त्याप्रमाणे शाकाहारी जे जेवण केलं होतं त्यामध्ये पुरणपोळी आणि वेगवेगळे मेनू ठेवले होते आणि ते पण चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आहे। आणि दुपारच्या वेळेनंतर जे संध्याकाळची वेळ होती तिथे आम्ही चायनीजचे पण वेगवेगळे प्रकार इथे ठेवले होते। चिकन क्रिप्सी होती, पकोडे होते, नूडल्स होते आणि सूप होतं आणि हे मंचुरियन, कोबी मंचुरियन होते। याला चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळाला होता। आणि संध्याकाळचं जे बघायला गेलं तर एवढी तुडुंब गर्दी इथे भरली होती आणि प्रतिसाद कुडाळवासीय म्हणायचं तर सिंधुदुर्गवासियाने चांगल्या प्रकारे इथे सहकार्य केलेलं आहे आणि बऱ्यापैकी इथे हे आणि इथलं जे नियोजन जे आपण म्हणतो ते उमेदचे जे सर जे आहेत जिल्हास्तरीय म्हणा तालुकास्तरीय म्हणा जे उमेदचे सर्व सर म्हणा केडर म्हणा याने चांगल्या प्रकारे इथे सहकार्य केलेलं आहे आणि इथली जी व्यवस्था आहे ती चांगल्या प्रकारे आहे। थँक्यू। माझं नाव संजली संजय मालवणकर। मी शुभलक्ष्मी स्वयंसहायता समूह पंधूर तसेच भरारी ग्रामसंघ आमचा आहे त्या ग्रामसंघाच्या वतीने इथे आम्ही स्टॉल लावला होता। आता आम्ही ते 3 महिला उपस्थित पण काल आमच्या 7 ते 8 महिला इथे उपस्थित होत्या। धन्यवाद। नमस्कार, मी अस्मिता अजित कुंभार, राहणार तुळस, तालुका वेंगोला, जिल्हा सिंधुदुर्ग। मी परी स्वयंसहायता महिला समूहामध्ये अध्यक्ष म्हणून काम करते आणि माझं प्रोडक्ट आहे मातीची भांडी। हे आम्ही स्वतः बनवतो, माझे मिस्टर आणि मी। आम्ही उमेद तर्फे आम्ही सहाय्य घेऊन मी स्वतःचा व्यवसाय चालू केलाय मातीच्या भांड्याचा। त्यामध्ये आम्ही हे बघा दिवा लावायच्या हे आहे, वाटी बनवतो, हे बघा हा पूर्ण सेट आहे। वाटी, मोठी वाटी येते, ग्लास येते त्याच्यामध्ये आणि ताट येते। अशी बघा जेवणाची भांडी आहे, लहान साईज मोठ्या साईज, त्यामुळे बिर्याणीची भांडी पण आम्ही बनवली जाते। उमेद तर्फे आम्हाला हे प्लॅटफॉर्म मिळालंय त्यामुळे मी उमेदची पण खूप आभारी आहे। त्या उमेदच्या सपोर्टमुळे आज मी इथे उभी आहे आणि त्यांचं सहकार्य चांगल्या प्रकारे आम्हाला मिळालं आहे। तर मी राजश्री राजू गुरव दिगसवरून आली आहे। या ठिकाणी मला उमेदने या पावशी क्लस्टरमधून मला उमेदतर्फे घेऊन आलेले आहे तिथे। आणि मी सिद्ध महापुरुष समूहातून माझ्या समूहातल्या महिला घेऊन मी इथे घरगुती भाजका मसाला पीठ तयार करते। तसेच लोणची आहेत माझ्याकडे, वेगवेगळ्या प्रकारची लोणची उपलब्ध आहेत, ती पण सगळी घरगुती आहे। किंवा शेतातील माल सुद्धा म्हणजे नारळ, केळी हे सुद्धा मी या ठिकाणी घेऊन आलेली आहे। आणि सगळं घरगुती असल्यामुळे मला रिस्पॉन्स पण चांगला मिळतो या ठिकाणी। यामुळे मी उमेदचे आभार मानते। आज दुसरा दिवस आहे, कसा प्रतिसाद आहे? दुसऱ्या दिवशी सकाळीच असल्यामुळे जरा सुरुवात थोडी अजून तशी झालेली नाही, पण थोडका जरा रिस्पॉन्स आहे चांगला आणि संध्याकाळपर्यंत होईल मला पूर्ण खात्री आहे। काल बऱ्याचपैकी मला प्रॉडक्टला प्रोत्साहन मिळालेलं आहे। हे प्रोडक्ट तुम्ही स्वतः बनवता? हां, मी स्वतः बनवते। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।